कल्पना करा, तुम्ही एका अशा व्यक्तीवरती विश्वास ठेवता, ज्याला तुम्ही देवाचा माणूस समजता, जो तुमचं भविष्य बदलू शकतो असं तुम्हाला वाटतं. आणि एक दिवस अचानकच कळतं की तो माणूस तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. ही फक्त एक गोष्ट नाही, ही एक अशी सत्य घटना आहे जी ऐकून तुमच्या देखील अंगावरती काटा येईल. नाशिक सारख्या शहरामध्ये घडलेली ही घटना आपल्याला खूप मोठा प्रश्न विचारते. आपण कोणावरती विश्वास ठेवतो आणि तो विश्वास आपल्याला कुठे घेऊन जातो? मित्रांनो, नाशिक गर्दीने भरलेलं शहर, धावपळीचं आयुष्य, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी मिळवण्याची धडपड. कुणाला पैसा हवा असतो, कुणाला प्रेम हवं असतं, तर कुणाला स्थैर्य हवं असतं. आणि जेव्हा आयुष्य अडचणीत येतं, तेव्हा माणूस कोणत्याही आधाराला धरायला तयार होतो. कधी देवाला, कधी नशिबाला आणि कधी कधी अशा लोकांना जे स्वतःलाच देवाचा दूत म्हणवतात. ही कथा आहे अशाच एका मुलीची, जी फक्त आपलं आयुष्य सुधारावं म्हणून एका माणसाकडे गेली. पण त्या एका निर्णयाने तिचं आयुष्य मात्र संपूर्णपणे बदलून गेलं. 2019 साल. त्या मुलीचं आयुष्य अगदी साधं होतं. एक छोटंसं कुटुंब, साधी स्वप्न आणि काही मोठ्या अपेक्षा नव्हत्या. पण मनात एकच इच्छा होती, नोकरी मिळावी, आयुष्य स्थिर व्हावं आणि एक चांगल्या घरामध्ये लग्न व्हावं. प्रत्येक सामान्य मुलीप्रमाणे ती देखील तिचं भविष्य सुंदरपणे रंगवत होती. एक दिवस तिचे दाजी तिला म्हणाले, चल तुला एका मोठ्या माणसाकडे घेऊन जातो. तो खूप प्रसिद्ध आहे. लोक लांबून लांबून त्याच्याकडे येतात. त्याचं सांगणं कधीही चुकत नाही. सुरुवातीला ती थोडीशी घाबरलेली होती. तिला असलं काही मान्य नव्हतं. पण घरच्यांवरती विश्वास ठेवून ती देखील जाण्यासाठी तयार झाली. नाशिकमधील कॅनडा कॉर्नर. बाहेर मोठं ऑफिस, मोठं नाव, पण आतमध्ये एक वेगळीच दुनिया. त्या ऑफिसमध्ये बसलेला होता एक माणूस, अगदी साधा दिसणारा, पण बोलण्यामध्ये एक वेगळीच खात्री. ती मुलगी त्याच्या समोर बसली. तो काही क्षण तिच्याकडे निरखून पाहत राहिला. मग त्याने डोळे मिटले आणि खोल श्वास घेतला आणि म्हणाला, तुझ्या आयुष्यात खूप जास्त अडथळे आहेत, पण घाबरू नकोस. मला दैवी शक्ती प्राप्त आहे. मी सगळं काही अगदी ठीक करू शकतो. त्या एका वाक्याने तिच्या मनामध्ये आशेचा एक किरण निर्माण झाला. त्याने तिला एक खडा दिला. हा गळ्यात घाल आणि कधीही काढू नकोस, नाहीतर अनर्थ होईल. ती घाबरली, पण विश्वास ठेवला. काही दिवसांनी आश्चर्यकारक गोष्ट घडली. तिला एक चांगलं श्रीमंत घरचं स्थळ आलं. घरच्यांना देखील सगळं काही आवडलं आणि 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात तिचा साखरपुडा झाला. घरात आनंद, स्वप्न आणि उत्साह, सगळं काही परफेक्टपणे चाललेलं होतं. पण एक दिवस तिने तो खडा गळ्यामधून काढला आणि काही दिवसांमध्येच तिचं लग्न मोडलं. आम्हाला हे लग्न करायचं नाही. आणि हे ऐकताच तिचं आयुष्य पूर्णपणे कोसळलं. ती पूर्णपणे तुटून गेली. तिच्या मनात एकच विचार, मी खडा काढला म्हणूनच असं झालं. भीती, अपराधीपणा आणि भविष्याची चिंता. ती पुन्हा एकदा त्या माणसाकडे गेली. ती म्हणाली, माझ्याकडून चूक झाली. तो हसला आणि तिला म्हणाला, हे सगळं तुझ्या ग्रहदोषामुळे झालेलं आहे, पण मी हे सगळं काही ठीक करू शकतो. त्याने तिच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि पुन्हा एक खडा दिला. आता तिचा विश्वास पूर्णपणे त्याच्यावरती बसलेला होता. काही दिवसांनी तिला पुन्हा एक स्थळ आलं. यावेळी त्या माणसाने सांगितलं, हे स्थळ योग्य आहे. लग्न ठरलं आणि ती पुन्हा एकदा स्वप्न पाहू लागली. पण नोव्हेंबर 2022, तो दिवस तिच्या आयुष्यामध्ये कायमचा कोरला गेला. त्या माणसाने तिला ऑफिसमध्ये बोलावलं. एक खास पूजा आहे. त्या दिवशी ती एकटीच गेली. ऑफिसमध्ये शांतता होती, वातावरण जड होतं. त्याने तिला प्रसाद दिला, एक पेढा आणि तांब्याच्या भांड्यातलं पाणी. जितकं पिणार तितकं शुभ होईल. काही मिनिटांमध्ये तिचं डोकं जड झालं. डोळ्यासमोर अंधार यायला लागला. शरीरावरचं नियंत्रण सुटायला लागलं. आणि त्या अवस्थेत ज्याच्यावरती तिने सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, त्यानेच तिच्यावरती अत्याचार केला. ती विरोध करत होती, पण ती पूर्णपणे असहाय्य होती. तो तिच्या कानामध्ये म्हणू लागला, जर तू माझी प्रियसी झाली नाहीस, तर देवाचा कोप तुझ्यावरती होईल. तुझा नवरा मरेल. आणि त्या शब्दांनी तिचं रक्त गोठलं. भीती, लाज आणि अपराधीपणाने ती गप्प बसली. तिला वाटलं कोणीच तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तिचीच बदनामी होईल. वेळ पुढे सरकत गेला. तिचं लग्न झालं. तिला वाटलं आता सगळं संपेल. पण तिचं दुःख इथेच थांबलं नाही. त्या माणसाने पुन्हा फोन केला, जोडीने आशीर्वाद घ्यायला या. ती नवऱ्यासोबत गेली. त्याने नवऱ्याला बाहेर बसवलं आणि पुन्हा तोच प्रकार घडला. विधी पूर्ण नाही केला तर आयुष्य उद्ध्वस्त होईल, असं सांगत तो वारंवार तिच्यावरती अत्याचार करत राहिला.
ती आतून पूर्णपणे तुटत होती. शारीरिक वेदना, मानसिक छळ, पण ती शांत होती. कारण तिला भीती होती देवाची, समाजाची आणि त्या माणसाची. बाहेरच्या जगासाठी तो एक मोठा आणि प्रभावशाली माणूस होता, पण आतून तो एक राक्षस होता. आणि मग या कथेला एक वळण आलं. नीरज जाधव नावाचा ऑफिस बॉय. त्याला हळूहळू सगळं समजायला लागलं. त्याने गुपचूप सीसीटीव्हीचे 58 व्हिडिओज मिळवले. त्याला वाटलं ही एक संधी आहे पैसा कमावण्याची. त्याने त्या माणसाला ब्लॅकमेल केलं. 5 कोटी दे, नाहीतर सगळं काही बाहेर काढेल. पण त्याने पैसे देण्यास नकार दिला. मग नीरजने तो व्हिडिओ त्या मुलीला पाठवला. ती घाबरली, पण शांत राहिली. मग तो व्हिडिओ तिच्या दाजींकडे पाठवला गेला आणि इथे सगळं काही बदललं. दाजींनी तिला दोष दिला नाही, उलट तिच्या बाजूनी उभे राहिले. तुझी काही चूक नाही, आपण पोलिसांकडे जाऊ, असं त्यांनी सांगितलं. आणि त्या एका वाक्याने तिच्या आयुष्यामध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला. ती बोलू लागली. तिने सगळं काही सत्य सांगितलं. गेल्या 2-3 वर्षांपासून तिच्यासोबत काय चाललं होतं ते उघड केलं. आणि मग पोलिसांमध्ये तक्रार देखील नोंदवली गेली. एकामागून एक पुरावे समोर येऊ लागले. 58 व्हिडिओ, अनेक महिलांचे अनुभव आणि अखेर त्या माणसाला अटक करण्यात आली. जो स्वतःला देवाचा दूत म्हणवत होता, तोच आता गुन्हेगार म्हणून उभा होता. पण ही फक्त एक मुलगी नव्हती, अशा अनेक महिलांवरती अत्याचार झाला होता. एकच पद्धत, प्रसाद देणं, बेशुद्ध करणं आणि अत्याचार. आणि त्यानंतर ब्लॅकमेल. शेवटी एक मोठं सत्य समोर आलं. विश्वास ठेवणं चुकीचं नाही, पण आंधळा विश्वास माणसाला अंधारामध्ये ढकलतो. मित्रांनो, ही फक्त एक कथा नाही, ही एक शिकवण आहे. जर तुम्हाला वाटत असेल की अशी फसवणूक थांबायला हवी, तर आपला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की अशा लोकांना काय शिक्षा व्हायला हवी. समाज अजूनही अशा लोकांवरती विश्वास का ठेवतो आणि आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवू शकतो. जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. आणि अशाच खऱ्या घटनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच लक्षात ठेवा, देवावरती विश्वास ठेवा, पण कोणत्याही माणसाला देव बनवू नका. चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.